अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस अत्यंत भाग्याचा आहे, कारण आज आहे गुरुपुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रात या योगाला सर्व सिद्धी देणारा योग मानला जातो. या दिवशी केलेली कोणतीही साधना, दान किंवा सेवा ही अक्षय फळ देते. अनेक वेळा आपण कष्ट करतो पण पैसा टिकत नाही किंवा घरात विनाकारण कटकटी होतात. अशा वेळी शास्त्रात सांगितलेला एक छोटासा पण अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपल्याला करायचा आहे. हा उपाय म्हणजे कापूर आणि लवंगांची सेवा. तर ही सेवा नेमकी कशी करायची तर तेच आपण बघणार आहोत. ही सेवा आपल्याला आज संध्याकाळी प्रदोष काळी करायची आहे. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या साधारण 45 मिनिटे आधी आणि 45 मिनिटे नंतरची वेळ. ही वेळ लक्ष्मी आगमनाची मानली जाते. तुम्हाला याच काळामध्ये ही सेवा करायची आहे. शास्त्राप्रमाणे लवंग ही समृद्धीचं प्रतीक आहे आणि ती माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. कापूर विशेषतः भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. हा कापूर नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मकता पसरवतो. जेव्हा हे दोन्ही एकत्र जळतात तेव्हा त्यातून निघणारा धूर घरातील वास्तू दोष दूर करतो आणि धन आकर्षण वाढवतो. आता जाणून घेऊया की ही सेवा कशी करायची. तर आपल्याला लागेल एक मातीची पंती किंवा पितळेचे एक छोटंसं पात्र घ्यायचं. तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता. सोबत 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि 2 अखंड लवंगांचं वरचं फूल असलं पाहिजे, त्या तुटलेल्या नसल्या पाहिजे. प्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर नेहमीप्रमाणे दिवाबत्ती करून घ्यायची आहे. पात्रात कापूर ठेवा आणि त्यावरती त्या 2 लवंगा ठेवायच्या आहेत. आता कापूर पेटवा. कापूर जळत असताना शांत चित्ताने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा. जर तुम्हाला शक्य असेल तर यावेळी महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सूक्त सुद्धा म्हणू शकता. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्याचे पात्र जे आहे ते हातात घेऊन संपूर्ण घरामध्ये, म्हणजे तुमचं जे काही बेडरूम, हॉल, स्वयंपाकघर असेल तिकडे सगळीकडे फिरवायचं आहे. घरातील कोपऱ्यात असलेली नकारात्मकता नष्ट होते आणि शेवटी हे पात्र मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला ठेवायचं आहे. आता अखंड लक्ष्मी प्राप्ती यामुळे तुम्हाला होत असते. घरातील पैशांच्या अडचणी दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. कौटुंबिक सुख, घरातील भांडणं कमी होऊन सदस्यांमध्ये प्रेम वाढतं. भीमसेनी कापराचा सुगंध अतिशय उत्तम आणि मनाला शांतता देत असतो. आणि जर कोणाची नजर लागली असेल किंवा घरात भीती वाटत असेल तर हा उपाय रामबाण ठरत असतो. स्वामी नेहमीच म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही सेवा म्हणजे तुमची स्वामींवरील श्रद्धा व्यक्त करण्याची एक संधी आहे. तर आजचा हा मुहूर्त चुकू देऊ नका. अगदी श्रद्धेने आणि आनंदाने ही सेवा करा आणि स्वामी तुमच्या पूर्ण सगळ्या इच्छा करत हीच स्वामीचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ सुद्धा लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.